चुडामणी न्यूज फोटोच्या प्रेक्षकांना नमस्कार। आज आपण आलो आहे वरुण नगरीतील गुरु कृपा हॉस्पिटल येथे अस्थिरोगासंदर्भात विविध आजारासंदर्भात काय माहिती आहे जाणून घेऊ आपण डॉक्टर झोटीन सरांसोबत। सर सर्वप्रथम तुमचं चुडामणी परिवारातर्फे हार्दिक स्वागत सर। सर अस्थिरोगासंदर्भात विविध आजार आहे, काय सांगू शकाल सर आपण? अस्थिरोगासंबंधी जे विविध आजार आहेत त्याच्यापैकी जे बाकी फ्रॅक्चर किंवा ॲक्सिडेंट झाल्यामुळे जे फ्रॅक्चर होतात ते तर सगळे आपल्याला माहितीच आहे। हे वाताचे प्रकार आहेत, संधिवात आहे, ऑस्टिओआर्थरायटिस जे म्हणतो आपण, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, युरिक ॲसिड वाढल्यामुळे जे गाऊटचा आजार होतो तो आहे, गुडघेदुखी किंवा कमरेचे दुखणे आहे, मानेचे दुखणे आहे, हे तर सगळे जॉईंट संबंधी आजार आहेतच। पण त्यासंबंधी आपण एक ज्या आजारावर फोकस करणार आहे त्याकडे बहुतेक वेळा आपलं लक्ष जात नाही किंवा लक्ष गेलं तरी आपण दुर्लक्ष करतो, कारण त्याचे सिम्पटम बाकी फ्रॅक्चरसारखे किंवा आजारासारखे दिसून पडत नाही आपल्याला। त्याचं नाव आहे ऑस्टिओपोरोसिस। तर यामध्ये आपलं हाडामधलं जे कॅल्शियम आहे ते कमी होते, हाडामधलं कॅल्शियम, आणि त्याच्या सिव्हिरिटीनुसार सिम्पटम दिसतात। पण ते जोपर्यंत एकदम सिव्हिअर स्टेजला जात नाही तोपर्यंत त्याचे सिम्पटम लक्षणं ते दिसत नाही आपल्याला, किंवा ते डायग्नोस वेळेवर होत नाही त्याचं डायग्नोसिस, आणि त्याचं जे सिव्हिरिटीनुसार आहे एक माइल्ड आपण म्हणतो की माइल्ड स्टेज आहे, त्याच्यानंतर मॉडरेट स्टेज म्हणजे ऑस्टिओपेनिया जे म्हणतो आपण, त्यामध्ये आपलं बोन मिनरल डेन्सिटी एक आपण -1 to -2.5 या स्केलमध्ये असते, या मेजरमेंटमध्ये, आणि -2.5च्या वर जे सिव्हिअर स्टेज म्हणतो आपण त्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो। किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या रोगाचे काही आजार होत असतात, काही लहान मुलांना हाताचे पायाचे काही दुखणे होत असतात, या संदर्भात नेमकं काय सांगू शकाल सर? जे हिवाळ्यामध्ये किंवा थंडीमुळे जे आहे त्यामुळे जे दुखणे वाढते मेन, त्यामध्ये आपण वाताचे प्रकार लक्षात घेऊ शकतो। जे ऑस्टिओआर्थरायटिस संधिवात आहे किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, जे आजार जेव्हा पेशंट सकाळी एकदम झोपेतून उठतो तेव्हा एकदम पूर्ण जॉईंट त्याचे अकडून जखडल्यासारखे होऊन जातात, लॉक झाल्यासारखे, आणि नंतर जसजशी त्यांची डेली ॲक्टिव्हिटी रूटीन चालू होते तसतसं ते मोकळे होत जातात। तर याचं दुखणं सगळ्यात जास्त एकतर रात्री जास्त होऊ शकते थंडीमुळे, किंवा मग सकाळी जास्त होऊ शकतं सगळ्यात जास्त। नवीन आजार असे झालेत की लोकांचे वजन वाढत आहे, त्यामुळे वजन वाढल्यामुळे पायावर जास्ती लोड येत असतात, आणि त्यामुळे त्या जमेत जास्तीत जास्त नागरिकांना, लेडीज असो किंवा पुरुष असो, यांना पायाचे असे त्रास होतात पायावर वजन वाढल्यामुळे। तर नेमकं याच्यावर काय उपाय करता येईल सर? जे पण आपल्या शरीराचे जे वेगवेगळे अवयव आहेत किंवा जॉईंट आहेत, जसं गुडघे आहेत किंवा बाकी आपले कमरेचे मणके जे आहेत, वर्टिब्रा जे म्हणतो आपण, तर हे सगळे जे बनवलेले आहे ते एक ॲव्हरेज मॉडरेट जे वेट आहे 60-65 मॅक्झिमम 70पर्यंत, या वेटनुसार ते आपले कॅपॅसिटी असते त्यांची, म्हणजे बॉडी वेट कॅरी करायची जी कॅपॅसिटी आहे, जेवढं अबव 70 किंवा अबव 75 जेवढं हे वेट जास्त जाईल तेवढं तुमच्या गुडघ्यावर जास्त वजन येईल किंवा लोड येईल असं म्हणू शकतो आपण, किंवा मणक्यावर जास्त वजन येईल। तर हे वजन आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, जसं गोड पदार्थ आहे किंवा ऑइली जास्त कॅलरी असणारे पदार्थ आहे, किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल आपण अवॉइड करू शकतो, किंवा स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे, किंवा तसं फूड आपण त्याद्वारे, किंवा रेग्युलर एक्झरसाइज जसं वॉकिंग आहे, जॉगिंग, रनिंग, हे सगळं, सायकलिंग, हे सगळं आपण आपल्या डेली ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करायला पाहिजे। अचानकच पडल्यानंतर काही जणांचे लगेच हात क्रॅक जातात किंवा फ्रॅक्चर होतात, म्हणजे साधा जरी पाय घसरला तरी पाय फ्रॅक्चर होतात, किंवा आम्ही पाहिलं की असं साधं पायरीवरून पायरी चढत असताना पडलं तर एकदम हड्डी क्रॅक गेली। तर नेमकं या संदर्भात काय सांगू शकाल सर? जे कॅल्शियमचं प्रमाण कमी असण्याचं जे हे आहे
जे सिव्हिअर स्टेज आपण म्हणू ऑस्टिओपोरोसिस. तर यामध्ये बहुतेक लेडीजमध्ये हे अबाव 45-50 या एजनंतर जे मासिक पाळी येणं बंद होणं जे असते, ज्याला मिनोपॉज म्हणतो आपण, त्यानंतर हे सगळे हार्मोनल चेंजेस चालू होतात आणि त्यानंतर हे कॅल्शियमची कमतरता चालू होते लेडीजमध्ये. आणि बाकी एजनुसार जर म्हणाल तर अबाव 60-65 हे मग पुरुष असो महिला असो या दोन्हीमध्ये कॅल्शियमची कमतरता चालू होते. तर कॅल्शियमची जी सगळ्यात जास्त गरज असते आपल्या बॉडीला, ते एक तर आपलं जे वाढतं वय असते, ॲडोलसंट तरुण जे मुलं असतात ज्याच्यामध्ये बोनची ग्रोथ होत असते आपल्या बॉडीमध्ये, तर या एज ग्रुपमध्ये 15-20 आणि जेव्हा महिलांमध्ये जेव्हा ANC गरोदर महिला असतात ज्यांना कॅल्शियमची खूप जास्त गरज असते किंवा फिडिंग चालू असते लहान मुलांना, आणि आधी जसं मी सांगितलं की आफ्टर मिनोपॉज आणि अबाव 60-65 हे जे एज ग्रुप आहे स्पेसिफिक, तर यामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे कॅल्शियमसाठी आपल्याला. त्यासाठी आपण ब्लड चेकअप करू शकतो, सिरम कॅल्शियम, विटॅमिन डी. जसं आता आपल्याकडे कॅम्प आहे 1 तारखेला, त्यामध्ये आपण डायरेक्ट बोनमधलं जे कॅल्शियम आहे तुमच्या हाडामधलं ते आपण डायरेक्ट चेक करतो बोनमधलं. तर त्यामध्ये आता या स्पेसिफिक एज ग्रुपमध्ये कॅल्शियमची जी रिक्वायरमेंट आहे आपली बॉडीची, जी 1000-1200 mg असते, तर या एज ग्रुपमध्ये तुम्हाला 1500-2000 या mg पर्यंत ही रिक्वायरमेंट वाढते आपली. कारण तेवढं कॅल्शियम खूप जास्त तुमच्या बॉडीमधून रिक्वायरमेंट असते बॉडीला वेगवेगळ्या याला. आणि फक्त कॅल्शियमच नाही तर कॅल्शियमच्या सोबत आपल्याला व्हिटॅमिन डीची जी लेवल आहे आपल्या बॉडीमधली, रक्तामधली, ही बरोबर असणं खूप गरजेचं आहे. कारण व्हिटॅमिन डी बॉडीमध्ये तुमच्या असल्याशिवाय ते कॅल्शियम किती पण तुम्ही इंटेक घ्या तर ते कॅल्शियम तुमच्या हाडामध्ये ॲब्सॉर्ब होणार नाही जोपर्यंत व्हिटॅमिन डी तुमच्या बॉडीमध्ये असणार नाही. आणि व्हिटॅमिन डी तुमच्या बॉडीमध्ये जायसाठी जे आजकाल लोकांचं म्हणजे बंद झालं आहे, सकाळ झाल्यापासून एकदम सेडेंटरी लाईफस्टाईल किंवा बाहेर निघणार तर एकदम ऑटो स्टार्ट गाड्या आहेत, कार आहेत, तर जे सनलाईट तुम्हाला लागतो ते तुम्हाला तेव्हाच मिळू शकतो, कोवळा सूर्यप्रकाश, जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यावर मॉर्निंगला काही वॉकिंग आहे, जॉगिंग आहे किंवा काही रेग्युलर एक्झरसाइज आहे, तर हे सनलाईट मिळाल्याशिवाय तुमच्या बॉडीमध्ये तुमचा जो व्हिटॅमिन डी नॉर्मल ते व्हिटॅमिन D3 जो ॲक्टिव्ह फॉर्म असतो कोलेकॅल्सिफेरॉल, तर हा ॲक्टिव्ह फॉर्म तयार होणार नाही विदाऊट सनलाईट. आणि आता कॅल्शियमचं आपलं रिक्वायरमेंट पूर्ण करायसाठी आपण एक तर फूडमधून ते मिळू शकतो इंटेक. फूडमध्ये आता जसं वेगवेगळ्या आपल्या हिरव्या पालेभाज्या आहे, दूध आहे, दुधाचे पदार्थ आहे, दही, चीज, नॉनव्हेजमध्ये म्हणू तर फिश आहे, मटन आहे, मीठ आहे, ड्रायफ्रूटमध्ये पिस्ता आहे, बदाम आहे. हे सगळे जे पदार्थ आहे भाज्यांमध्ये, तुम्ही हिरव्या पालेभाज्यामध्ये सगळ्याच्याचा उल्लेख आपण करू शकतो. जसं पालक आहे, दाल आहे, उडद दाल आहे, ह्या सगळ्या याचा आपण आपल्या डाएटमध्ये समावेश करू शकतो. आणि एक आपल्याला जे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही तुमचं डेली रूटीन याच्यामध्ये जे मॉर्निंग एक्झरसाइज आहे सनलाईटमध्ये ती खूप महत्त्वाची आहे. आणि एक आपल्याला सेडेंटरी लाईफस्टाईल हे थोडं अवॉइड करावं लागेल. कारण जसं आपण काही काही पेशंटमध्ये बघतो की एक क्रॉनिक रिनल फेल्युअरचे पेशंट असतात ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम असतो,
की बाकी थायरॉईड ज्यांचं खूप कमी असते, हायपोथायरॉइडिझम, तर अशा याच्यामध्ये तुमचं बॉडीचं कॅल्शियम खूप कमी होऊन जाते. इवन जे बेडरिडन जे पेशंट असतात, कारण हे कॅल्शियम तुमच्या बॉडीमध्ये मेंटेन करायला तुमच्या बॉडीला ॲक्टिव्हिटी, राहणं, चालणं, फिरणं हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. आता जर बेडरिडन पेशंटमध्ये काय होते की ही ॲक्टिव्हिटी हॅम्पर झाल्यामुळे ते कॅल्शियम तुमचं बॉडीमध्ये ॲक्टिवली बोनमध्ये डिपॉझिट होत नाही. आणि हे सगळं कॅल्शियम व्यतिरिक्त व्हिटॅमिन डी आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, व्हिटॅमिन के आहे. हे सगळे व्हिटॅमिन हे कुठे ना कुठे त्या कॅल्शियमच्या मेटाबॉलिझममध्ये म्हणा किंवा ते ॲब्सॉर्ब व्हायला म्हणा, हे सगळं लागते बॉडीमध्ये. तर आता 1 तारखेला आपल्याकडे एक कॅम्प आहे, बोन मिनरल डेन्सिटी कॅम्प. कॅल्शियम जे हाडामधलं कॅल्शियम आपण त्याद्वारे मेजर करतो, हा जो उपक्रम आहे, तशी या टेस्टची 1500 ते 2000ला ही टेस्ट होते मोठ्या सिटीमध्ये. तर ही टेस्ट आपण दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या गुरुकृपा ऑर्थो अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये दरवर्षी हा कॅम्प घेतला जातो. हा आपला उपक्रम 2015पासून सलग चालू आहे. आणि आता जेव्हा आपण हा कॅम्प फ्री तपासणी ज्यामध्ये केल्या जाते कॅल्शियमची हाडांमधल्या, ही तपासणी करून त्याचं निदान करतो आपण की तुमचं कॅल्शियमची जी कमी आहे, ऑस्टिओपेनिया आहे, माइल्ड स्टेज आहे, ऑस्टिओपोरोसिस आहे, हे अचूक निदान केल्या जाते हाडांमधलं कॅल्शियम घनता मोजून. आणि त्याद्वारे आपण त्याचं उपचार करतो, निदान करतो. आणि त्या दिवशी आपल्याकडे कॅम्पमध्ये कोणतेही, हे सगळं विनामूल्य केल्या जाते, कोणतीही फी पेशंटला आकारल्या जात नाही. आणि हा उपक्रम आपल्याकडे सलग आता 9 वर्ष झाले आहे, हा चालू आहे उपक्रम. वरुड शहरातील श्री गुरुकृपा ऑर्थो अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये येत्या 1 सप्टेंबरला कॅल्शियम संदर्भात विविध आजारासंदर्भात तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. आणि हे शिबिर सर्व नागरिकांकरता मोफत राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या अस्थिरोगासंदर्भात नेमकं काय अडचणी आहे किंवा कॅल्शियम संदर्भात काय कमी जास्ती आहे या संदर्भात या आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी. याकरता कुठलेच चार्ज आकारणार नाही. त्यामुळे 1 सप्टेंबरला गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये, वरुड शहरातील गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये या शिबिराची तपासणी होणार आहे. तर प्रत्येक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती. पाहत राहा कॅमेरामॅन दिकू बावनेसह प्रवीण सारखं चुळामणी स्पोर्टल.